बाबू इंश्योरेंस करा लो, मिस्टर इंश्योरेंस करा लो, जितना पैसा डालो तुम उससे नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, योगक्षेमम वहाम्यहम हे ब्रीदवाक्य असलेल्या LIC म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या इन्शुरन्स सल्लागार शैला सय्यासे आज आपल्याकडे आलेले आहेत. शैलाजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वास. थँक्यू सर. शैलाजी, या LICच्या व्यवसायामध्ये यावं असं तुम्हाला का वाटलं? ऍक्च्युली माझ्यावरती खूप मोठा काळाचा घात झाला होता, कारण की माझे हस्बंड हे 5 महिन्यापूर्वी एक्सपायर झाले. आणि जेव्हा माझा मुलगा झाला तेव्हा मी त्यांना खूपदा सांगितलं की कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही पॉलिसी काढा, मुलासाठी तरी काढा, की जेणेकरून त्याच्या एज्युकेशनसाठी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे याच्यासाठी. पण त्यांनी नाही ऐकलं. आणि तसं त्यांना म्हणजे मंथली इन्कम त्यांचं 1 लाख होतं आणि दररोजचा खर्च जवळपास नियर अबाउट 1000 होता. पण त्यांनी महिन्याला 1000ची जरी पॉलिसी काढली असती तरी आम्हाला काही ना काही त्याचा आर्थिक मदत झाली असती. शेवटी माणूस जाणं हे म्हणजे खूप मोठा पोकळी निर्माण होते, तिथं भरून काढू शकत नाही. पण आर्थिक जो मदत असते तर त्यावेळेस ना, शेवटी गीतेत पण सांगितलंय, जो आपल्यासाठी तो आपला. आणि इव्हन अशा कंडिशनमध्ये कोणीही साथ देत नाही. ज्यावेळेस आपली LIC किंवा एखादी कोणतीही पॉलिसी आपली साथ देते तेव्हा त्यावेळेस तोच आपला असं समजलं जातं. खरी गोष्ट आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की म्हणजे माझे हस्बंड गेल्यानंतर मला असं वाटलं की माझ्यानंतर माझ्या मुलाचं काय. त्यामुळे मी पहिले माझी स्वतःची पॉलिसी काढली की जेणेकरून माझं मुलाचं भविष्य सिक्युअर झालं पाहिजे. आणि त्यानंतर मला कुठेतरी असं वाटलं की जेणेकरून मी म्हणजे जे लोकांमध्ये जे अवेअरनेस आहे ती मी स्वतः तयार करू शकते. आणि त्यामुळे मी LIC मध्ये आली. मग त्यासाठी मग जे म्हणजे ज्यांच्याकडे मी पॉलिसी काढली म्हणजे ते माझे काकाच होते, बावके काका म्हणून. तर त्यांनी खूप म्हणजे LIC बद्दल चांगल्या गोष्टी समजून सांगितल्या. त्याच्यानंतर आपले वाघ सर आहेत, तर त्यांनी खूपच म्हणजे मला त्याच्यासाठी मोटिवेशन केलं वगैरे. त्यामुळे मग LIC मध्ये मी आले. शैलाजी, तुम्ही जेव्हापासून LICचा व्यवसाय सुरू केला त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं, पण हाच व्यवसाय करावा असं तुम्हाला का वाटलं? कारण जेव्हा माझ्या पतींची शेवटची वेळ, ॲक्च्युली डॉक्टर होते म्हणून त्यांना कळालं की आता माझा वेळ कमी राहिला आहे, तेव्हा ते बोलले की म्हणजे मी माझ्या बहिणीचं लग्न केलं, भावाचं शिक्षण केलं, आईवडिलांची इच्छा पूर्ण केल्यात, पण तुझ्यासाठी आणि मुलासाठी काहीतरी करायचं राहिलंय. म्हणजे मला म्हणजे घर म्हणा वगैरे काही मुलाचं एज्युकेशन म्हणा करायचं राहिलंय. माझी जर का पॉलिसी असते तर ह्या गोष्टी झाल्या असत्या. जेव्हा त्यांच्याकडे लाईफ नव्हती तेव्हा त्यांना लाईफ इन्शुरन्सबद्दल आठवण आली. पण मग तुम्ही LICच का निवडली? ॲक्च्युली LIC ही 99% गव्हर्नमेंट आहे. आणि जेव्हा मी LIC एक्झाम पास झाली तेव्हा मला कॉल आला प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीचा की तुम्ही LIC करता तर आमची पण म्हणजे इन्शुरन्स तुम्ही करा. पण मी म्हटलं नाही, मला पूर्णपणे 100% LICवरती विश्वास आहे आणि मी LICच करणार आहे. आणि माझे वडीलही LICचे म्हणजे एजंट होते, जुने एजंट होते. तर त्यांना एका वेळेस त्यांनी 71 पॉलिसीज काढल्या होत्या, त्याच्याबद्दल त्यांना पुरस्कार भेटला होता. तुम्ही कुठल्या परिस्थितीत हा व्यवसाय सुरू केलात ते सांगितलं, पण तुमचं शिक्षण काय किंवा तुम्ही काय करत होतात? डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, डिग्री इन इलेक्ट्रिकल, ME इन पॉवर सिस्टीम एवढं माझं शिक्षण आहे. आणि मी इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर होती ॲज अ असिस्टंट प्रोफेसर. आणि ती सोडून मी आता LIC करते. आणि त्याच्यामध्ये पण मला आमचे जे डेव्हलपमेंट ऑफिसर आहे दीपक वाघ सर, हे सुद्धा एक इंजिनियर आहे. आणि त्यांचंही टेक्निकल नॉलेज आणि माझं टेक्निकल नॉलेज, आणि याच्यात माझा खूप फायदा झाला. आणि इंजिनिअरिंगचा हेच एक ॲडव्हान्टेजेस आहे की आपण कधीही गिवअप करत नाही. लवकर कितीही न करायला तरी लवकर गिवअप करत नाही आपण. क्या बात आहे, खरंच छान. शैलाजी, या व्यवसायासाठी आपल्याला अनेक ठिकाणी फिरावं लागतं, पण त्याच वेळेस घरचा सपोर्ट असणं हे खूप महत्त्वाचं असतं. तुमचा अनुभव काय? मला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांचा विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे माझ्यावरती. म्हणजे मी जेव्हा क्लायंटचे कॉल येतात मला रात्री किती वाजता येऊ तरीसुद्धा घरचे म्हणजे असं अविश्वास नाही दाखवत आणि खूपदा सपोर्ट करतात. म्हणजे त्याच्यामध्ये माझी आई, माझे भाऊ असतील आणि माझे जे मित्रपरिवार असेल, म्हणजे जसे अर्षद सर आहे, सोनाली मॅडम आहेत वगैरे, ज्यांनी मला मॉरल सपोर्ट दिला. म्हणजे नातेवाईकांपेक्षा पण मित्रपरिवाराचा खूप सपोर्ट होता, मॉरल सपोर्ट होता. जसे बाजी सर आहेत, बाजी मॅम आहेत वगैरे. तसं तुम्ही 5-6 महिनेच तुम्हाला या LICच्या व्यवसायात येऊन झालेले? हो सर, कारण की त्यावेळेस अशी कंडिशन होती की मी कुठे जॉबही करू शकत नव्हती, कारण की खूप मेंटली स्ट्रेस होती. आणि LIC मध्ये गेल्यानंतर मला म्हणजे जॉबमध्ये जी फिलिंग आली नाही ती LIC मध्ये फिलिंग आली. कारण की नवनवीन लोकांमध्ये मिळणं आणि त्यांच्याकडनं नकार जरी आला असेल पण मला माझ्यासाठी
लोकांसाठी दुःख नाही वाटत, त्या लोकांसाठी दुःख वाटतं की ते त्यांच्या लाईफसाठी सिक्युअर नाही. कारण की लोकांसाठी त्यांचे छंद जोपासायला टाईम आहेत, त्यांचे व्यसनं जोपासायला टाईम आहे, म्हणजे पैसा आहेत, छंद जोपासायला पैसा आहे, पण त्यांना स्वतःचं किंवा स्वतःवरती जे डिपेंडंट लोक आहे त्यांचं लाईफ सिक्युअर करायला त्यांच्याकडे पैसा नाही. ही मला शोकांतिका वाटते लोकांची. खरंय खरंय. म्हणजे आपलं स्वतःचं उत्पन्न कितीही कमी जास्त असलं तरी LIC किती काढावे हे मात्र आपल्या हातात असतं ना. नक्कीच सर, कारण की आपण LICचं जसं जीवनलक्ष प्लॅन बघितला आपण, त्याच्यामध्ये आपण मंथली फक्त 500 ते 600 रुपयामध्ये सुद्धा आपण 500 ते म्हणजे जवळपास 6 लाखाचा आपण रिस्क कव्हर आपल्याला भेटतोय मंथली 500 रुपयामध्ये. मग अजून काय पाहिजे सर, कारण की आपण आपला जो रिचार्ज आहे तो आता मंथली 300 रुपयाचा रिचार्ज झाला आहे, आणि आपल्याला काही झालं तर कोणती कंपनी आपल्याला, म्हणजे जी सिम कंपनी ती आपल्याला कोणी काही भेटणार नाही आहे त्यांच्याकडून. पण LIC जर का आपण एन्डॉलमेंट प्लॅन काढला तर तो 35 वर्षाचा आहे, म्हणजे 35 म्हणजे आपलं 70पर्यंत आपण आपलं लाईफ सिक्युअर होत असते, आणि त्याच्यातून आपल्याला म्हणजे जवळपास आपल्याला जर का काही झालं तर 6 ते 7 लाख रुपये भेटू शकतात. आणि मंथली आपण फक्त किती भरतोय, 250 रुपये महिना इन्स्टॉलमेंट प्लॅनसाठी. आणि त्या 250 रुपयाने फक्त इन्शुरन्स कव्हर होतो असं पण नाही, आपल्याला पैसे परत पण मिळतात. हो नक्कीच सर, कारण की टर्म इन्शुरन्समध्ये असं आहे की आपल्याला काही झालं तर मोठी अमाऊंट भेटेल, नाही झालं तर पैसे वाया जातील. पण LIC काय आहे की जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी, म्हणजे आपल्याला जर का काही झालं तर नक्कीच मोठी अमाऊंट भेटेल, आणि आपल्याला काही नाही झालं तर इन्स्टॉलमेंट प्लॅनमध्ये आपल्याला जवळपास 4 पट जास्त पैसे भेटतात. आणि जी जीवनलक्ष्य आहे त्याच्यामध्ये ती ॲज अ टर्म इन्शुरन्स पण काम करते, कारण की त्याच्यामध्ये 2 आम्ही टर्म रायडर देतो लोकांना. एक तर टर्म रायडर आहे आणि दुसरा ABDB रायडर आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये जर का काही झालं तर आपल्याला मोठी अमाऊंट लगेचच भेटते, आणि दुसरी म्हणजे 10% अमाऊंट दरवर्षी त्यांना भेटत असते, आणि मॅच्युरिटीची रक्कम ही सुद्धा भेटते, आणि जे आपले पुढचे हप्ते ते सुद्धा माफ होतात. क्या बात आहे. खरंच हा म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणावा ना तशी गोष्ट आहे की नक्कीच सर. अनेक गोष्टी, अनेक फायदा आपल्याला या LICच्या मार्फत मिळत असतो. हो सर. तुम्ही 6 महिन्यामध्ये किती लोकांपर्यंत पोहोचलात? मी आतापर्यंत 45 लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मला वर्षामध्ये मला पुरस्कार मिळाला. आता चलो द्वारका, म्हणजे ऍक्च्युली माझ्या हस्बंडची इच्छा होती की मी द्वारकेला दर्शन करायला जावं, आणि योगायोग म्हणावा की LICने काढलं की चलो द्वारका, आणि LIC थ्रून म्हणजे मी माझ्या हस्बंडची इच्छा पूर्ण करते. एक स्त्री म्हणून कुठलाही व्यवसाय करणं किंवा नोकरी करणं चॅलेंजिंग असतं, आणि त्यातल्या त्यात एजंट म्हटलं की लगेच टाळायला सुरुवात करतात. तुम्हाला काय वाटतं? कसं आहे सर, आपण बघतो की जो दूधवाला आहे तो घरोघरी येतो दूध वाटायला, आणि लोक दूध घेत नाही, कारण की त्याच्याने आपली हेल्थ चांगली होणार आहे. आणि दारूचं दुकान आहे ते कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी असलं लोक तिथे शोधत जातात आणि लाईन लावतात तिथे, म्हणजे तेच म्हणावं लागेल, कारण की लोक चांगल्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होत नाही, तसं वाईट गोष्टीकडे पटकन अट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळे माझ्याकडनं जर कोणी नकार देत असेल तर मला माझ्यासाठी वाईट वाटत नाही, त्या लोकांसाठी वाईट वाटतं. शैलाजी, खरंच तुम्ही खूपच सुंदर सांगितलं. पण आता लाखोनी लोक हा इंटरव्ह्यू ऐकतायत, त्यांच्यासाठी तुम्ही तुमचा संपर्क क्रमांक सांगाल की एखाद्याला जर LIC काढायची असेल किंवा LIC बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुमच्याशी संपर्क करू शकतील? ओके, माझा नंबर आहे 7798757607. श्रोते हो, या होत्या इन्शुरन्स सल्लागार शैला सय्यासे. तुम्हाला जर कधी LIC बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कृपया त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांचा नंबर पुन्हा एकदा सांगतो, 7798757607. आणि तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. LIC of India, राष्ट्रीय